तुझं काय काम आहे इथे? माझं एकच काम आहे, तुला वास्तव दाखवण्याचं. तुला तर सगळंच माहितीये, पण तरी पुन्हा एकदा सांगते, तुझ्या वेदाला कोणीही वाचवू शकणार नाही. तू नाही, डॉक्टर नाही, आणि तुझी ही महागौरी नाही. तू नाही, डॉक्टर नाही, डॉक्टर नाही, महागौरी नाही, महागौरी नाही. तुझी महागौरी मीरा, आहेस का ग घरात? मीरा, आहेस का? आजी, मला कोणीच हरवू शकत नाही, कोणीच नाही. ही काय वेळ झाली कोणाच्या घरी यायची? घरात टेन्शन सुरू आहे, आमच्या मुलगी आजारी आहे आणि बागेत फिरल्यासारखी कधीही काय येतेस ग? आजी, आजी नमस्कार करते. हा, मीरा, मीरा, डॉक्टर येऊन गेलेत ना, तिला सांग नंतर ये म्हणून. कधी यायचं कोणाकडे कळत नाही, काही नाही. आजी मी आत आहे. हो येते. हा, सावकाश. आजी पायरी आहे. हा, हो. आजी वेदाला ताप आलाय. यावेळी सगळं वेगळंच काहीतरी वाटतंय, काहीतरी भयंकर घडतंय. चालायचंच मीरा, अगं लहान मुलं निरागस असतात आणि म्हणूनच रोगराई, जीवजंतू, संकट लहान मुलांच्या मागे फिरतच असतात. बरी होईल ती, एवढं काही नाही बाळा. मीरा, मी ना यात्रेला गेले होते, तिथे लहान मुलांचे छान छान कपडे होते, वेगवेगळ्या देवांचे, संतांचे छान कपडे होते. मी तिथून वेदासाठी हे घेऊन आले. हे बघ, घे. घाल तिला, मन प्रसन्न होईल, आनंदी होईल बघ ती. मीरा, तुझ्या मुलीला बरं नाहीये आणि तू इथे गप्पा काय मारत बसलीस? आजी ये तू आत चल. अगं हो, मी येते ना. तू आज जा आणि वेदाला कपडे घाल. मला बघू दे तर खरं लेकरू माझं कसं दिसतंय ते. जा 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 ना, जा. हो आलेच. महागौरी, तू कितीही जोर लाव, पण आता तू काहीही थांबवू शकत नाहीस. खरंय, मी आता काहीच करू शकत नाही. जे करेल ते मीराच करेल.
डॉक्टर, वेदाचा ताप अजिबात कमी झालेला नाही. 103च्या वर दाखवतो. हो ठीक आहे, आम्ही लगेच निघतो. हो अनन्या, हां. हॉस्पिटलला जावंच लागेल. हो. मीरा, मी गाडी काढतो, तू वेदाला घेऊन ये. हो. वेदा, बरं वाटतं आता? बाळा, आई आहे ना तुझ्यासोबत. ती काही होऊ देणार नाही तुला. ये उठ. सावकाश, हळू ये मागे. मीरा, मीरा, ती म्हातारी काय आता जेवून जाणार आहे? हा, अजून तिथेच आहे बसलेली. वेदा, चल आपण तयार होऊया. मीराविनी, काय हे काय करतेस तू? वेदाला तयार करते. मीरा, तुला काय वेड बीड लागलाय का? अगं तापानी फणफणली ती, तिला हे कपडे घालणार आहेस तू? काय नाटक आहे आता हे? वेदा, चल रेडी होऊया. हे बाई, छान छान साडी नेसायची तुला. आजी, सॉरी, तुम्ही कधी आला मला कळलंच नाही. ते घरात जरा गडबड चालू आहेत. मीरा वरती आहे, वेदाला बरं वाटत नाही, सो आम्ही तिला बाहेर हॉस्पिटलला घेऊन जातोय. आणि ते अथर्व, तुम्ही वेदाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. त्यांना काय हवं नको ते मी बघते. आजी, तुम्ही एक काम करा, तुमच्या घरचा पत्ताच देऊन ठेवा आम्हाला. म्हणजे तुम्हाला काही धान्य वगैरे हवं असेल तर ते पाठवून देऊ. आणि धान्य नको असेल, पैसे हवे असतील तर तेही पाठवून देऊ. म्हणजे तुम्हाला दारोदारी फिरत बसायला नको. आई, हे काय बोलतेस तू? काय झालं? मी काही चुकीचं बोलले का अथर्व? आजी, आय एम सॉरी, वाईट वाटून घेऊ नका. सध्या घरात खूप टेन्शन चालू आहे, सो त्यामुळे कदाचित. हां, सॉरी. मीरा अजून आली कशी नाही? बाबा,